हॅलो नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते. तर हा व्हिडिओ आहे तो कालचा व्हिडिओ आहे आणि महाशिवरात्र आहे. तर त्याच्यामुळे ना मी जे सुरुवातीला व्हिडिओ दाखवला ना तो आमच्या जवळपासच्या शंकराचं मंदिर आहे तिथे पावणे 2ला आर्याचे पप्पा गेले होते. ते 4 वाजेपर्यंत तिथेच होते. म्हणजे इतकी भयंकर गर्दी होती ना आणि मग ते 4 वाजता घरी आले. म्हणजे खरंच फायनली छान असं दर्शन झालं. दरवर्षी ते महाशिवरात्रीला आहे ना रात्रीच जातात दर्शनाला, कारण ना खूप गर्दी होते आणि रात्री 12:30 वाजल्यापासून अभिषेकला सुरुवात होते. त्याच्यानंतर भरपूर रात्रभर गर्दी असतेच आणि दुसऱ्या दिवशी पण महाशिवरात्रीच्या दिवशी प्रचंड दिवसभर गर्दी असते. त्याच्यामुळे ते रात्रीच जातात आणि छान दर्शन झालं. आणि महाशिवरात्रीचा आता सगळ्यांचे आपले उपवास असतात, दिवसभर उपवास असतो, दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो. तर आता छान अशी आज आपल्याला सुद्धा पूजा करायची आहे. त्याच्या आधी माझी रोजचीच नेहमीची देवपूजा झालेली आहे. देव धुवून स्वच्छ छान अशी उंबरठ्यावर सुद्धा रांगोळी पूजा केलेली आहे. कापूर जाळलेला आहे आणि उंबरठ्यावरची पूजा कापूर जाळल्यामुळे घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते, घर तर प्रसन्नच होतं. तर आता आपल्याला घरातसुद्धा माझ्याकडे पिंड आहे, तर शंकराची पिंडाची छान अशी मी पूजा करते दरवर्षी. तर त्याच्या आधी आहे ना ही सगळी भांडी आहे जी पितळाची आहे ती सगळी काढून घेतली आहे. जे जे पूजेला काय काय सामान लागणार आहे ते आधीच काढून घेते. आणि ही पावडर आहे ना ती ॲक्लिन पावडर आहे. तर ती खूप सॉफ्ट आणि छान पावडर आहे. त्याच्याने भांडी इतकी शाईन मारतात आणि सोन्यासारखे अगदी चकाकतात. तर बघू शकता. पण एवढीच आहे की ती आपण भांडी घासली ना पितळाची तर लगेच धुतल्याबरोबर त्याला आहे ना पुसून घ्यायचं, नाही तर त्याच्यावर डाग लागतात. त्याच्यामुळे ना ही सगळी भांडी पुसून घेतली तर छान अशी चकाकी येते, लख्ख चकाकतात त्याची. आणि आता ही भांडी सगळी स्वच्छ करून झालेली आहेत. आणि ही समई आहे ना माझी म्हणजे पूर्वीची असते ना समई, तशा समयात म्हणजे तेल खूप छान राहतं त्याच्यात. बरंच खोलगट अशी असेल ना तर समईमध्ये तेल खूप राहतं आणि दिवसभर ती समई छान जळत राहते, पेटत राहते. आणि खरं सांगू ह्या समया लावल्याने ना खूपच छानच दिसतात. तर आता ही बेलाची पानं आहेत तर ती आता स्वच्छ धुवून घेतली आहेत. आपल्या महादेवांना बेलपत्र खूप प्रिय आहे, त्याच्यामुळे बेलपत्राचा अभिषेक करायचा असतो. छान अशी 3-3 पानं बेलाची घेऊन छान असं मी निवडून ठेवते.